तर आज काय नवीन गोष्ट ऐकायची आहे? तर आज तुम्हाला मी जी गोष्ट सांगणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातली सांगणार आहे. जी गोष्ट तुम्हाला माहित आहे पण त्या गोष्टीपासून नवीन काय शिकायला मिळतंय ते आपण आज बघणार आहोत. बरं मला सांगा, तानाजी मालुसरे सगळ्यांना माहिती आहेत का? त्याने कोणता गड घेतला होता? सिंहगड. बरोबर. आणि सिंहगडाचं आधीचं नाव काय होतं? करेक्ट, व्हेरी गुड, कोंढाणा. तर तुम्हाला सगळ्यांना हा प्रसंग माहितीये की ज्या वेळेला महाराजांना कोंढाणा आपल्या स्वराज्यात घ्यायचा होता त्यावेळेला काय झालं होतं की तानाजी मालुसरे आणि त्यांचा मुलगा हे सगळे जण लग्नाची पत्रिका देण्यासाठी, लग्नाचं इन्व्हिटेशन देण्यासाठी महाराजांकडे आले होते. बरोबर. तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न होणार होतं आणि त्याच्या इन्व्हिटेशनसाठी ते आले होते. आणि मग तिकडे गडावर आल्यावरती तानाजी मालुसरे यांना कळलं की महाराजांची इच्छा काय आहे की त्यांना कोंढाणा आपल्या स्वराज्यात आणायचंय. मग तानाजी मालुसरे यांनी काय केलं? तुम्ही सांगा काय केलं? हा ऋषी बोल. त्यांनी फोर्ट कॅप्चर केला. येस, त्यांनी फोर्ट कॅप्चर केला. म्हणजेच काय की त्यांनी काय सांगितलं की माझ्या मुलाचं लग्न आहे ते मी नंतर करू शकतो, पण गड जो घ्यायचाय, महाराजांची इच्छा आहे ना गड घेण्याची, तर ते करण्यासाठी आपण आधी जाऊया. पण आता मला सांगा, जर आपल्या स्वतःच्या घरात लग्न कार्य इतका मोठा समारंभ आहे तर कुठली व्यक्ती असं घरातलं कार्य सोडून जाईल का? आपल्याला जर कोणी लग्नाचं इन्व्हिटेशन दिलं, म्हणजे आपले नेबर्स असतील किंवा आपल्या रिलेटिव्ह मध्ये जर कोणाचं लग्न असेल तर आपण काय करतो? शाळेला सुट्टी करतो आणि त्यांच्या लग्नाला जातो. बरोबर की नाही? पण इकडे तानाजी मालुसरे यांनी काय केलं? स्वतःच्या मुलाचं लग्न थांबवलं. आधी त्यांनी काय ठरवलं? मी कोंढाणा घेऊन महाराजांची इच्छा पूर्ण करेन आणि मग तो किल्ला जेव्हा मी जिंकून येईन त्याच्यानंतर मी माझ्या मुलाचं लग्न करेन. मग या गोष्टीमधून किंवा हा जो इतिहास आहे याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं की आपली जी जबाबदारी, आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याला आपण फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे. आता ह्या एज मध्ये तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? स्टडी करणं आहे. मग तुमच्या समोर कुठलीही गोष्ट असेल, म्हणजे पिकनिकला जायचं असेल किंवा आणखी कुठे जायचं असेल, मॉलमध्ये फिरायला जायचं असेल, त्यानंतर बागेत खेळायला जायचं असेल, गार्डन मध्ये, मूवीला जायचं असेल, कुठे जरी जायचं असेल तरी तुमची फर्स्ट प्रायोरिटी काय पाहिजे? येस. जर तुम्ही अभ्यास ठेवला बाजूला, तुम्ही विचार केला की काय मी मूवी बघून आल्यावर करू शकतो, मग असं केलं तर चालेल का? नाही. कारण महाराजांच्या मावळ्यांनी आपल्याला हे कधीच शिकवलेलं नाहीये. त्यामुळे महाराजांकडून आणि सगळ्या मावळ्यांकडून आपण काय शिकायचं? तर आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आधी आपण फुलफिल करायची आहे आणि नंतर मग बाकीच्या उरलेल्या गोष्टी करायच्या आहेत. लक्षात आलं सगळ्यांच्या? तानाजी मालुसरे यांनी आपल्याला खूप मोठा धडा शिकवलेला आहे, खूप मोठी गोष्ट आपल्याला शिकवलेली आहे आणि म्हणून ते महाराजांचे सगळ्यात लाडके असे होते. लाडका मावळा होता ना तानाजी मालुसरे. तो का लाडका मावळा ठरला त्याचं कारण हे आहे, कारण त्यांनी स्वतःची जबाबदारी व्यवस्थितपणे पूर्ण केलेली होती. मग सगळे तानाजी मालुसरेंसारखं वागणार का? येस. कारण आपण सगळे पण कोण आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. बरोबर. आवडली सगळ्यांना गोष्ट? लक्षात आली?